मित्रांनो, 1975च्या एकत्रीकरणात मोठा भ्रष्टाचार, बोगस मोजण्या, बनावट नकाशे, जुने वहिवाट, रस्ते बंद, शेतकऱ्यांना न सांगता जमिनी बदलल्या. आजचे वाद 90% 1975 मुळेच आहेत. सरकारची चूक होती तर आज शेतकरी कोर्टात का? इतिहासातील मोठा लँड स्कॅम होता. जमिनीच्या वादाचं मूळ 1975 आहे. 7/12ची प्रत्येक चूक एकत्रीकरणामुळेच होती. 2025 मध्ये बदल चांगले, पण न्याय कधी मिळणार? नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं कायद्याची बाराखडी या चॅनलवर. आज मी घेऊन आले आहे एक असा व्हिडिओ जो तुम्हाला 1975 एकत्रीकरणाचे घोटाळे सांगेल. विषय आहे 1975चं जमीन एकत्रीकरण, शेतकऱ्यांचा सर्वात मोठा घोटाळा. 90% जमिनीची केसेस यामुळेच. सरकारची चूक आजही जिवंत आहे. पण थांबा, 2025 मध्ये नवीन बदल आले आहेत, तेही सांगणार. त्यामुळे हा व्हिडिओ पूर्ण पहा. जर तुम्ही शेतकरी असाल, जमिनीचा वाद असेल किंवा महाराष्ट्रात राहत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. चला सुरू करूया. तुमची जमीन कुणाची झाली? सरकारचा खेळ उघडा पडतो. कल्पना करा, 1975 साली इंदिरा गांधीच्या इमर्जन्सीमध्ये महाराष्ट्र सरकार येतं आणि म्हणतं, शेतकऱ्यांनो, तुमची विखुरलेली शेतं एकत्र करूया, उत्पादन वाढेल, ट्रॅक्टर चालवता येईल, पैसा येईल. पण प्रत्यक्षात काय झालं? लाखो शेतकऱ्यांची जमीन लुटल्या गेली. गरिबांची सुपीक जमीन राजकारणाकडे, अधिकाऱ्यांच्या खिशात लाच, आणि आज 2026 मध्येही कोर्टात फेऱ्या. हे आहे तुकडेबंदीचं जमीन एकत्रीकरण कायदा 1947 अंतर्गत 1975 ची मोठी मोहीम. इतिहासातील सर्वात मोठा लँड स्कॅम. आज मी सांगते 90% जमिनीचे केसेस यामुळेच. भारतात सिव्हिल कोर्ट केसेस पैकी 66% प्रॉपर्टीशी संबंधित आहेत आणि महाराष्ट्रात बहुतेक 1947 कायद्याच्या चुकीच्या अंमलबजावणीमुळे. पण 2025 मध्येही सरकारने कायदा बदलला, तुकडेबंदी नियम शिथिल केले, अधिकृत ट्रान्सफर रेग्युलराईज केले, तरीही जुने घाव ताजे. हे सगळं कसं घडलं? चला सोप्या भाषेत समजून घेऊया. तुकडेबंदी आणि एकत्रीकरण म्हणजे काय? मित्रांनो, प्रथम समजूया हे नेमकं काय आहे. तुकडेबंदी म्हणजे काय? तुमच्या आजोबांची 10 एकर जमीन वारसा हक्काने 5 मुलांमध्ये विभागली. प्रत्येकाला 2 एकर, पण गावात वेगवेगळ्या ठिकाणी. एक तुकडा नदीजवळ, दुसरा डोंगराजवळ, तिसरा रस्त्यावर. आता शेती करणं कसं? ट्रॅक्टर घेऊन जाणं अवघड, पाणी देणं कठीण, उत्पादन कमी, पैसा कमी. हे छोटे छोटे तुकडे होण्याला तुकडेबंदी म्हणतात. हे रोखण्यासाठी 1947 साली महाराष्ट्र प्रिव्हेन्शन ऑफ फ्रॅगमेंटेशन अँड कॉन्सॉलिडेशन ऑफ होल्डिंग्स ऍक्ट आला. याने सांगितलं, छोटे तुकडे विकता किंवा ट्रान्सफर करता येणार नाहीत, फक्त शेजारच्या मालकाला. आणि एकत्रीकरण म्हणजे काय? विखुरलेल्या तुकड्यांची देवाणघेवाण करून प्रत्येक शेतकऱ्याला एक मोठा सलग प्लॉट देणं. उद्देश चांगला होता, शेती सुधारणा, उत्पादन वाढवणं, गरिबांना मदत करणं. पण 1975 मध्ये इमर्जन्सी काळात सरकारने हे जबरदस्तीने राबवलं. हजारो गावात एकत्रीकरण. सांगितलेला फायदा, शेती एकत्र होतील, पैसा वाढेल. पण हे शेतकऱ्यांसाठी शाप ठरलं. भ्रष्टाचारामुळे गरीब उद्ध्वस्त झाले. कायदा आणि कलमे कागदावर सुंदर, पण प्रत्यक्षात भ्रष्टाचार होता. 1947 कायदा कलम 3 लोकल एरिया ठरवणं, कलम 5 स्टँडर्ड एरिया फिक्स, कलम 8 छोटे तुकडे ट्रान्सफरवर बंदी, कलम 31 ते 37 एकत्रीकरण प्रक्रिया, मोजणी, नकाशे बनवणे, फेरफार नोंदी, भूमिका, तहसीलदार, SLO, उप अधीक्षक, भूमी अभिलेख, मुख्य ग्रामसभा फक्त सल्ला देते. 1975 मध्ये काय झालं? इमर्जन्सीमुळे विरोध दाबला. सरकारी रेकॉर्डनुसार 1948 ते 1993 पर्यंत बहुतेक गावात हे झालं, पण प्रक्रिया बोगस. अधिकाऱ्यांनी लाच घेऊन नकाशे बदलले. 2025 मध्ये कायदा बदलला. 3 नोव्हेंबर 2025 ला ऑर्डिनन्स आला, ज्यात अधिकृत ट्रान्सफर रेग्युलराईज केले. 1 जानेवारी 2025 पूर्वीच्या छोट्या तुकड्यांना माफी. हे चांगलं आहे, पण 1975च्या चुका आजही लाखो लोकांना त्रास देतात. सरकारने उशिरा जाग आली, पण किती नुकसान झालं? 1975 मधील वास्तव, ग्राउंड रियालिटी, लूट, अन्याय आणि भ्रष्टाचार. 1975 मध्ये प्रत्यक्षात काय झालं? इमर्जन्सीमुळे शेतकरी बोलू शकले नाहीत. हजारो गावात जबरदस्ती एकत्रीकरण. जमिनी उलट्या पालट्या झाल्या. गरिबांची सुपीक जमीन राजकीय नेत्यांकडे, नातेवाईकांकडे. उदाहरण, काही रिपोर्ट सांगतात
अधिकाऱ्यांनी पैशासाठी चुकीचे नकाशे बनवले, गरीब शेतकरी रस्त्यावर आले, आत्महत्या वाढल्या। काही रिपोर्ट सांगतात अधिकाऱ्यांनी पैशासाठी चुकीचे नकाशे बनवले, गरीब शेतकरी रस्त्यावर आले, आत्महत्या वाढल्या, राजकीय लोकांना फायदा मिळाला। ते श्रीमंत झाले, गरीब राहिलेत। सरकारी अधिकाऱ्यांची चूक, ते भ्रष्ट होते, लाच घेऊन सगळं विकलं। GIPE रिपोर्ट सांगतात एकत्रीकरणात अंमलबजावणीच्या समस्या होत्या आणि आज 2025 मध्ये राज्य सरकारने छोट्या लँड पार्सलला रेग्युलराइज केले, पण 1975च्या स्कॅमचे घाव कायम। गैरप्रकार आणि फसवणूक, भ्रष्टाचाराचा महासागर बघा मित्रांनो। 1975च्या एकत्रीकरणात मोठा भ्रष्टाचार, बोगस मोजण्या, बनावट नकाशे, जुने वहिवाट रस्ते बंद, शेतकऱ्यांना न सांगता जमिनी बदलल्या। आजचे वाद 90% 1975 मुळेच आहेत। मी नुसतं सांगायचं म्हणून सांगत नाही, प्रूफ बघा। टाइम्स ऑफ इंडिया नुसार 66% सिव्हिल केसेस प्रॉपर्टीचे आणि महाराष्ट्रात तुकडेबंदी ॲक्टमुळे ट्रान्सफर समस्या। 2025 मध्ये ॲक्ट स्क्रॅप नाही, पण रिलॅक्सेशन आले। 50 लाख कुटुंबांना फायदा मिळाला, पण सरकारला प्रश्न, 50 वर्ष का उशीर झाला? आजची समस्या 2026 मध्येही त्रास आहेत। आज 7-12 मध्ये चुका दिसतात, ते 1975च्या मोजणीचे परिणाम, सीमावाद, वहिवाट बंद, बांध प्रश्न, कोर्ट केसेस हजारो पेंडिंग। 80% शेतकरी छोट्या प्लॉट्सचे मालक। 2025च्या बदलाने अर्बन एरियात रिलॅक्स, पण ग्रामीण भागात समस्या कायम आहेत। ट्रायबल लँड्सवर रूल्स लागू, कायदेशीर उपाय। लढा कसा करायचा? एकत्रीकरण रद्द हो, फ्रॉड सिद्ध झालं तर अपील, तहसीलदार ते हायकोर्ट, काल मर्यादा 3 वर्ष, पण फ्रॉड नाही। 2025 ऑर्डिनन्सने ऑटो रेग्युलरायझेशन। तुम्ही काय कराल? जमीन तपासा, महाभूमिलेख 7/12 पहा, RTIने रेकॉर्ड्स मागवा, मोजणी अर्ज तलाठ्याकडे, वहिवाट बंद, तहसीलदार अपील करा, वकील घ्या, लढा। 1975चं एकत्रीकरण शेतकऱ्यांसाठी शाप ठरला। सरकारची चूक होती तर आज शेतकरी कोर्टात का? इतिहासातील मोठा लँड स्कॅम होता। जमिनीच्या वादाचं मूळ 1975 आहे। 7/12ची प्रत्येक चूक एकत्रीकरणामुळेच होती। 2025 मध्ये बदल चांगले, पण न्याय कधी मिळणार?